नमस्कार. बायको माहेरी गेलेली आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघता बघता एक उसळ बनवण्याचा व्हिडिओ बघण्यात आला. म्हणून म्हटलं चला आपण कधी स्वयंपाक करून बघितलेला नाही, आज पहिल्यांदा काहीतरी स्वयंपाक करून बघावा आणि त्याचा मस्त छानसा व्हिडिओ करून ठेवावा जेणेकरून आपल्या लक्षात राहील. तवा ठेवला, तेल टाकलं आणि मोहरी घातली, परत त्याच्यावर कापलेला कांदा घातला. कांद्याचे आकार कसले कसले झाले हे देवच जाणे, हेक्झॅगोनल, डायगोनल, ट्रायगोनल हे देवालाच माहिती. नंतर कांदा हलवायचा म्हणून चमचा शोधायला गेलो, आपण कुठला घ्यावा काही कळेना झालं. जो हातात आला तो घेतला, थोडा वेळ कांदा हलवला लाल होईपर्यंत, मग त्यात हळद घातली आणि थोडंसं तिखट घातलं. तिखट शोधायला गेलो तर ते संपण्यात आलेलं होतं. काय करावं म्हणून वर बघतो तर शिक्यावर शेल्फवर एक बरणी दिसली लाल लाल. चटणी होती की तिखट होतं तेच काढलं, तेच घातलं आणि अशा पद्धतीनं शेवटी ती भिजू घातलेले मठ सगळे तव्यावर टाकले आणि त्याला पण हलवायला लागलो. हलवता हलवता तव्याच्या सगळ्या चारी बाजूने गॅसवर, गॅसच्या खाली, गॅसच्या इकडे, गॅसच्या तिकडे सगळीकडे मठच मठ झाले. हे सगळं करत असताना मधून खोकला पण येत होता. खरंच जाणीव होत होती की हे सगळं करताना काय करावं लागतं, काय झेलावं लागतं. हे सगळं रोज करणाऱ्या सगळ्या बायको नावाच्या, गृहिणी नावाच्या सगळ्या व्यक्तींना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. मीठ घातलं आणि गॅस बंद करायला घेतला आणि तव्यावरची सगळी ती उसळ आणि मग एका प्लेटमध्ये घेतली. प्लेटमध्ये घेऊन त्याची चव बघितली, चव पण बरी होती. आता राहिलं फक्त ओट्यावर उडालेले सगळे मठ आणि बेसिनमध्ये पडलेला सगळा तवा.